बागेश्वर धाम स्वामींनी जे वक्तव्य केले त्या वक्तव्यावरती बोलण्यासाठी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या. जे वक्तव्य त्यांनी केलं त्या वक्तव्याकडे कसं बघताय, ऐतिहासिक दाखले त्याला काय आहेत का? काही त्याच्याविषयीचे काहीच ऐतिहासिक संदर्भ आपल्याकडे उपलब्ध नाही. अशा भाकडकथा सांगण्याची एक पद्धत एका विशिष्ट समूहामध्ये आहे की रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींच्या जोडीत राज्य टाकलं वगैरे वगैरे, हे जे काय सांगितलं जातं त्याला काही पुरावा नाही. 8-9 वर्षापूर्वी एक सनद जी ह्याच्या अगोदरसुद्धा इतिहास अभ्यासकांना माहीत होती, ती नव्यानं शोध लावला असं सांगायचा प्रयत्न काही संशोधकांनी केला होता. त्याला गजानन मेहेंदळेंनीच त्याचा प्रतिवाद केलेला होता. शिवाजी महाराजांनी रामदास स्वामी यांच्या संदर्भाविषयी महात्मा फुले असतील, राजऋषी शाहू महाराज असतील, शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आप्पासाहेब पवार असतील, त्यानंतर त्र्यंबक शंकर शेजवलकर असतील, डॉक्टर जयसिंगराव पवार सर असतील, अशा अनेक गाढ्या विद्वानांनी, इतिहासातल्या मोठ्या संशोधकांनी, इतिहास तज्ज्ञांनी त्यांच्या गुरु शिवाजी महाराजांनी रामदासांना गुरु केलेलं होतं किंवा रामदास स्वामी शिवाजी महाराजांना शिष्य समजत होते असे कुठलेही पुरावे नाहीत. असं वारंवार संदर्भ साधनानिशी इतिहास लेखनशास्त्राच्या आधारावर लिहून ठेवलं आणि बोललंय सुद्धा. आणि असं असताना या ज्या काय भाकडकथा आहेत या नव्यानं पुन्हा पुन्हा सांगायची जी एक पद्धत सुरू झालेली आहे. धर्माचं रक्षण करतोय आम्ही, धर्म आमच्याच ताब्यात आहे असं ज्यांना ग्रह झालेला आहे अशीही लोक पुन्हा सांगायला लागलेली आहेत. हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे, रामदास स्वामींचा अपमान आहे. दोघांचेही अपमान हे करतायत वारंवार अशी गोष्ट सांगून ज्याचा इतिहासात पुरावा नाही असली गोष्ट. शिवाजी महाराजांचा पराक्रम कुठंतरी यामुळं झाकून ठेवण्याचा प्रयत्न होतोय का? कारण अनेकांना गुडघे टेकायला लावलं छत्रपती शिवाजी महाराजांनी असं इतिहास सांगतोय. अरे शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा हा अपमान आहे आणि नुसते शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा नाही. शिवाजी महाराजांच्या बरोबर जे 18 आलुतेदार 12 बोलतेदार सगळी लोक जी लढलीत, ज्यांनी स्वतःचं जे रक्त आहे या रणभूमीवर सांडलं, बलिदान दिलं, अशा सगळ्यांचा अपमान हा बागेश्वर धाम किंवा ही अशी जी काही लोक बोलतात ती करत आहेत. महाराष्ट्रानं गंभीरपणे याचा विचार करावा आणि असल्या थोतांडी आणि बोगस भाकडकथा सांगणाऱ्या महाराजांना आपल्या भूमीवर पाऊल ठेवून देऊ नये असं मला आता तरी वाटायला लागलं. गुरु शिष्याचं नातं सुद्धा सांगण्याचा यातून प्रयत्न दिसतोय का? मग नाहीच आहेत ते सांगून तुम्ही किती जरी सांगितला, असत्य किती जरी सांगितला तरी सत्यमेव जयते हे वारंवार असतं. आणि एका बाजूला तुम्ही असं जर सांगा लागला तर मग काही लोक रामदास हा आदिलशाहीचा हेर होता असं सुद्धा सांगायला लागले. हे हिंदुत्ववादी जे आपण ज्यांना म्हणतो किंवा जे आता हे सगळे सांगायला लागलेत आम्ही हिंदू धर्मरक्षक आहोत आणि रामदास स्वामींच्या बद्दल असं सांगतात शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींचं. मग रामदास स्वामी मुसलमान अष्टकं सुद्धा लिहिलेले आहेत. मग शिवाजी महाराजांना तुम्ही तसं समजणार आहात का? हा एक विषय आहे. त्यामुळं एक वेगळा कल्ट जो आहे तो वारंवार शिवाजी महाराजांचं आणि रामदासांचा संबंध जोडायचा प्रयत्न करतो. इतिहासामध्ये त्याचा कुठलाही संबंध नाही. उलट तसंच असेल तर ते उलट आहे. रामदास स्वामींनी शिवाजी महाराज शिष्यत्व पत्करला होतं का असं म्हणण्यासाठी जागा आहे. कारण रामदास स्वामींनी जी शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप ही जी काही एक काव्य रचलं आहे असं त्यांनी रचलं आहे असं म्हणतात. ते काव्य आहे पण ते माझ्या मनात शंका आहे की त्यांचं आहे का दुसऱ्याचं आहे. पण काही लोक म्हणतात की त्यांचं आहे. बरं ठीक आहे. तर त्या रामदास शिष्य गुरुची आरती करतो, शिष्य गुरुची स्तुती करतोय. इथं उलट आहे. गुरुनं शिष्याची स्तुती केली का? निश्चयाचा महामेरू म्हटलंय, बहुजनाचे आधारू म्हटलंय आणि शेवटी त्या पत्राच्या खाली म्हटलं की प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे असं लिहिलेला माणूस शिवाजी महाराजांच्या. आणि शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देणं असेल किंवा हे सगळ्या गोष्टी त्यांच्या घरात होत्या. त्यांच्या मातुल घराणं हे लखोजीराव जाधवांसारख्या महापराक्रमी त्यांचे आजोबा होते मातुल घराण्यातून. त्यांचे पिताजी असतील शहाजी महाराज, त्यांचे आजोबा असतील मालोजी राजे, यांना महाराष्ट्र भूप म्हटलं. यांनी एकेकाळी आपल्या तलवारीच्या ह्याच्यावर टोकावर आदिलशाही तोलून धरलेली होती. 3 शहांचा पराक्रम केलेला शहाजी महाराज आहेत. एका बाजूला शहाजहान, दुसऱ्या उत्तरेत शहाजहान, दक्षिणेत शहाजी असं त्यावेळेला म्हटलं जायचं कौतुकानं.
असा महापराक्रमी ज्याच्याकडे मुत्सद्दीगिरी स्वतःच्या घरातच पाणी भरते, ज्यांच्याकडे तलवार स्वतःच्या घरात पाणी भरते आणि कित्येक पिढ्या, अशा कुठल्या तर एक महान शिवाजी महाराजांना ज्यांचा कसलीच पार्श्वभूमी नाही अशा लंगोटी घालणाऱ्या एका व्यक्तीकडे जायचं गरज कशाला पडते? म्हणजे खरं तर हे सगळं जे काय चाललंय हे एका जातीच्या गंडातून चाललंय का? विशिष्ट आम्ही उच्चवर्णीय आहोत आणि मराठा कुणब्यांच्यात असा शिवाजीसारखा राजा कसा जन्माला येऊ शकतो, त्याचा गुरु ब्राह्मणच असला पाहिजे असं सांगण्याची जी काय पद्धत आहे त्याच्यातून हे सगळं सुरू आहे. आणि वारंवार तो जो कल्ट आहे महाराष्ट्रातला तो असं बोलत असतो आणि सांगत असतो, पण त्याला आता छेद दिला आहे. आता नुसतं पुस्तकातून नाही, सोशल मीडियातून सगळीकडून लोकांपर्यंत माहिती पोचलेली आहे की हे असलं काय नातं नाही आहे शिवछत्रपतींचं आणि रामदासांचं. मग ज्या व्यासपीठावरून हे वक्तव्य केलं त्या व्यासपीठावरती मान्यवर सुद्धा होते. आता ह्या बाबांच्यावरती काय कारवाई केली जावी वाटतं? माननीय मुख्यमंत्री त्या विचारपीठावर होते असं दिसतंय. स्वतः सुमोठं मुख्यमंत्री साहेबांनीच याच्यावर कारवाई केली पाहिजे. कारण बागेश्वर धाम हा त्याचं शिष्यवर्ग कितीही मोठा असू दे, तो कसलाही असू दे, पण आपल्या महाराष्ट्रासाठी आणि हिंदुस्थानसाठी शिवाजी महाराज हे सर्वोच्च आहे. त्याच्यासाठी हे असले हजारो वाळून टाकावेत शिवचरित्रांवरनं, असे बागेश्वर धामसारखे असले हे शिवचरित्र आहे आपलं. आणि त्याच्यावर नख लावायचा, त्याची खोटी माहिती सांगणारा जर प्रयत्न मुख्यमंत्र्यांसमोर करत असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. खोटा इतिहास सांगितला, महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घातला. नक्कीच बागेश्वर धामनी जो इतिहास सांगितलेला आहे तो पूर्णपणे खोट्या स्वरूपाचा आहे आणि त्यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आहे ते इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे आता ह्या बागेश्वर बाबांच्या बाबत नेमके काय आता सरकार भूमिका घेते हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.